दिशा वधूवर सूचकाष्टा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या विवाह संस्थेच्या 11व्या वर्षात यशस्वी पदार्पण। खास दसरा व दिवाळी निमित्त मोफत नावनोंदणी करून आपणास स्थळ सुद्धा मोफत दाखवण्यात येणार आहे। आजच आपला मनपसंत जोडीदार शोधा व दीपावली पूर्वीच आपला विवाह निश्चित करा। संपर्क श्री महादेव कुंभार, दिशा वधूवर सूचक केंद्र आष्टा, बिरोबा मंदिर समोर, जानकी मंगल कार्यालय आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल नंबर 98 23 75 47 85 किंवा 76 20 57 97 07। पीक येई जोमदार, शेत होई हिरवगार, अशोका ॲग्रोने बळीराजा मालामाल, बळीराजा मालामाल। शेतकऱ्याचा साथी अशोका ॲग्रो पोखर्णी, तालुका वाळवा। नमस्कार, मी राजश्री गोसावी, द वाळवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया एक महत्त्वाची बातमी। सध्या ग्रामीण भागात सर्वत्र खरीप हंगामातील पीक काढण्याची सुगी सुरू आहे। परिणामी शेत शिवारात माणसांची लगबग वाढली असून पिकांचे मळणीचे काम जोरात सुरू आहे। मात्र वाढती महागाई व मजूर टंचाई यामुळे शेती काम जिकिरीचे बनले असून धामणी खोऱ्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व मळणी मशीनला फाटा देत भाताच्या मळणीसाठी स्वतःच्या मोटरसायकलचा वापर करत या सर्वांवर पर्याय शोधला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम, वेळ व पैसे वाचत असल्याने दुचाकी मळणी फायदेशीर ठरत आहे। राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यात विभागलेला धामणी खोऱ्यात बागायती क्षेत्र कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भात पिकाची रोप लागवड पद्धतीद्वारे शेती केली जाते। तसेच खोऱ्यातील अनेक मोठ्या शेतकऱ्यांनी शेतीत यांत्रिकीकरणाचा अवलंब करत आहेत। मात्र अनेक छोटे शेतकरी मात्र यापासून लाभ आहेत। सध्या धामणी खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर भात कापणी, मळणीची कामे सुरू असून मजुरांची टंचाई जाणवत आहे। भात मळणीचे काम मोठ्या कष्टाचे व त्रासाचे असून यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासते। धामणी खोऱ्यातील डोंगर रांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाताची शेती केली जाते। परिणामी या ठिकाणी मोठे ट्रॅक्टर अथवा पॉवर टिलरही जात नाहीत। त्यामुळे भात मळणी करणे अडचणीचे ठरत आहे। अशा ठिकाणी पायवाटेने मोटरसायकल नेऊन भात मळणी करणे सोपे जात आहे। शेतातच ताडपत्री अंथरून त्यावर कापलेले भात गोल आकारात मांडून त्यावरून मोटरसायकल फिरवल्यावर सुलभपणे तसेच कमी मजुराकरवी भाताची मळणी होत आहे। सध्या ग्रामीण भागात सर्रासपणे मळणीसाठी दुचाकींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे। वाढलेल्या डिझेलच्या दरामुळे मळणी मशीन, पॉवर टिलर अथवा मोठा ट्रॅक्टर भाड्याने घेऊन भात मळणी खर्चाची झाल्याने शेतकरी वर्गाने कल्पकतेने मोटरसायकलचा वापर भात मळणीसाठी सुरू केला असल्याने खर्चाचाही ताळमेळ बसला आहे। यापूर्वी भात मळणीसाठी जनावरांच्या सहाय्याने केली जाणारी खळ्यावरील मळणी इतिहास जमा झाली असून त्यानंतर मोठ्या ट्रॅक्टरवरील तसेच पॉवर टिलरवरील मळणी मशीन तसेच खाट, बजले आदीवर भात झोडपून धान्य मळणी करण्याकडे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा कल होता। मात्र गरज ही शोधाची जन्य आहे या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत कालांतराने यात बदल करत आपल्या दैनंदिन वापरातील दुचाकी मोटरसायकलचा वापर करत असल्याचे चित्र सर्वत्र आहे। महागाई आणि मजूर टंचाईच्या काळामध्ये भात मळणीसाठी मळणीच्या अन्य साधनापेक्षा मोटरसायकलने केलेली मळणी स्वस्त व सुलभपणे होत असून वेळ, श्रम तसेच पैशाची बचत होत आहे। तसेच मळणीसाठी मनुष्यबळही कमी लागत आहे। आज इथेच थांबूया, उद्या पुन्हा भेटू। तोपर्यंत नमस्कार। मात्र सांगली जिल्ह्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आमचे चॅनल द वाळवा क्रांती न्यूज आणि रहा अपडेट।